महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्या होडगी रोडवरील निवासस्थानी मंगळवारी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबत बंद दाराआड तासभर चर्चा झाली। दिलीप माने आणि आमदार कल्याण शेट्टी, आमदार माने यांचा रखडलेला भाजप प्रवेश हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दृष्टिक्षेपात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। कल्याण शेट्टी हे दिलीप माने यांच्या घरी गेले, त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाली। मानेंचा रखडलेला पक्षप्रवेशही करण्याचा या बैठकीमध्ये अग्रस्थानी चर्चेला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। काही करत आमदार देशमुख यांच्याबरोबरच दुरावा कमी करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत आमदार सुभाष देशमुख निर्णय घेतील अशी गुगली पालकमंत्र्यांनी टाकल्यानं मानेंचा प्रवेश पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह हे दिसू लागलेत। मात्र मंगळवारच्या या ताज्या घडामोडीनुसार मानेंचा भाजप प्रवेश हा दृष्टिक्षेपात असल्याची माहिती समजते। आमदार सुभाष देशमुख समर्थकांनी मानेंच्या भाजप प्रवेशाला विरोध सुरू केलाय आणि मानेंचा पक्षप्रवेश हा रखडलाय। त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी शिष्टाई करत आमदार देशमुख यांच्याबरोबरचा जो दुरावा आहे तो कमी करत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केलाय। दरम्यान दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत आमदार सुभाष देशमुख निर्णय घेतील अशी गुगली पालकमंत्र्यांनी टाकल्यानं मानेंचा प्रवेश पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह दिसू लागली होती। मात्र मंगळवारच्या ताज्या घडामोडीनुसार मानेंचा भाजप प्रवेश हा दृष्टिक्षेपात असल्याचं समजतंय।